गेले 2 दिवस जिल्ह्यात पावसानं धुवाधार बॅटिंग केलेली आहे। सुरुवातीच्या पावसातच मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणातील अपुऱ्या कामांचा फटका महामार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना बसतोय। महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातल्या घडशीवाडी इथल्या महामार्गाच्या रुंदीकरणात महामार्गालगत असणाऱ्या डोंगराचा अडथळा निर्माण झाल्यानं त्याची कटाई करण्यात आली। त्याच डोंगरावरती घडशीवाडी स्थायिक असल्यामुळे त्यांच्या घरांना आता धोका निर्माण झाला आहे। पहिल्याच पावसात अर्धवट कापलेल्या डोंगराची माती दरड खाली आल्यामुळे डोंगरावरती असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे। इथल्या स्थितीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटेंनी। पाहूया। सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरच्या संगमेश्वर महाबळे या ठिकाणी आहे। सध्याची परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी आपण बघितलंय मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूलाच असलेला जो डोंगर आहे, ज्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला अडथळा येत होता आणि तो डोंगर आहे तो कटाई करण्यात आला होता। आणि अशा प्रकारचं पाऊस सक्रिय मान्सून सक्रिय होऊन 2 दिवस झालेले आहेत आणि 2 दिवसातच हा डोंगर आहे तो पूर्ण भूस्खलन होऊन खाली आलेला आहे। मोठ्या मोठ्या दगडी आलेल्या आहेत। विशेष म्हणजे ही जी वरची घरं आपल्याला दिसत आहेत, ही जी घरं आहेत या घरांना सुद्धा धोका झालेला आहे। अशी बाजूला रामपेठ आहे, तिचं पुनर्वसन या ठिकाणी केलं होतं आणि या लोकांना या ठिकाणी घरं बांधून राहण्यासाठी ही जागा दिली होती। मात्र ही सुद्धा आता संकटात घरं आलेली आहेत, कारण पहिल्याच पावसामध्ये जो डोंगर आहे तो पूर्णतः खाली येण्याच्या स्थितीमध्ये आहे। ज्यांचं घर आहे ते आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल, कशा प्रकारचं हे होतं? जबरदस्तीने खोदलं, म्हणजे नको सांगत होते। आमच्या जमिनीचं काय झालेलं नाही, घर पण एकवार नाही म्हणतात। मग आम्ही म्हटलेलं तुम्हाला ज्यावेळी हे पाहिजे ना, बांधकाम करणार आहात ना, त्यावेळी खोदाई करा। आता पाऊस जवळ आलाय तर ते ऐकायला तयार नाही आणि भांडून ते खोदाई काम केलं। अजून पाऊस 80% पडायचा बाकी आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवून ही घरं खाली येऊ शकतात किंवा जीवितहानी होऊ शकते। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।